हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, मागच्या पार्टमध्ये आपण ह्या ब्लाऊजचे पूर्ण मेजरमेंट कसे घ्यायचे ते सांगितलं आहे. कटिंग कशी करायची, पेपर कटिंग कशी करायची, ती कपड्यावर कशी ॲडजस्ट करून कटिंग करायची, त्यानंतर पुढचा पार्ट कसा कटिंग करायचा. मी ह्या ब्लाऊजचे छोटे छोटे पार्ट करून अपलोड केले आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक बघा, प्रयत्न करा. त्यानंतर हा व्हिडिओ आहे. आता पुढचा मागचा पूर्ण ब्लाऊज रेडी केलेला आहे. तर तुम्हाला हा रेडी कसा केला, बाही जोडून गोट मारून तर फिटिंग कशी केली आहे तुम्हाला तो दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करू. आता हे बघा, त्यानंतर बघा बाईचं मध्य केलेलं आहे. त्यानंतर शोल्डरच्या मध्य सेंटरवर ठेवून खून करून घ्यायची आहे तुम्ही पण, किंवा मग तिथे छोटी टाचणी लावायची आहे, जेणेकरून आपली बाही ही मागे पुढे होणार नाही. बाही आणि खालचा पार्ट आहे दोन्ही सोबत पकडायचा आहे. खेचायची नाही आहे बाई, खेचायची नाही बाई. आणि हळूहळू हळूहळू शिलाई करून घ्यायची आहे. आणि करताना अर्धा इंचाच्या अंतरावरती तुम्ही शिलाई टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला दोन्ही अंतर समजत नसेल तर तुम्ही एक चॉक घेऊन मार्किंग करा. सगळीकडे सारखी शिलाई आली पाहिजे, कोणताही भाग छोटा किंवा मोठा शिलाई झाला नाही पाहिजे, जेणेकरून आपली बाईची पूर्ण फिनिशिंग जाते ब्लाऊजची. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॉकने मार्किंग करून घ्या बाईला अशी एक लाईनमध्ये, जेणेकरून तुम्ही जेव्हा हे करणार आहेत, जोडणार आहेत, तेव्हा ती मागे पुढे होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आणि चला, त्यानंतर आता आपण दुसरी पण बाही जोडून घेणार आहोत. धागा संपल्यामुळं दुसरा धागा जोडलेला आहे. आणि त्यानंतर पण आपण आता एक बाही जोडून झालेली आहे. आणि बाही जोडल्यानंतर डबल शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ती बाही निघणार नाही. त्याचबरोबर आपण दुसरी बाही जोडणार आहोत. जसं की आता याचं काय होणार आहे, मागचा भाग फुगीर भाग मागच्या बाजूला जातो आणि खोलगट भाग पुढच्या बाजूला येतो. आता या बाजूला काय होणार आहे, खोलगट भाग येणार आहे आणि फुगीर भाग मागं जाणार आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ब्लाऊजमध्ये, त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे, जेणेकरून तुमच्या दोन्ही बाह्या एकसारख्या होणार नाहीत. बघा, अर्धा इंचाच्या अंतरावर आपण बाही आणि खालचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. जोडताना शिलाई एकसारखी आली पाहिजे, मागे पुढे झाली नाही पाहिजे. बाहीचं सेंटर करून शोल्डरवर ठेवायचं आहे, तिथं टाचणी लावायची आहे. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेत चला, जेणेकरून तुमचा ब्लाऊज एक नंबर येईल, म्हणजे फिटिंग एक नंबर येईल आणि कस्टमर पण त्यांना ब्लाऊज शिवून दिल्यानंतर आनंद होईल. आणि तुम्ही ह्या छोट्या छोट्या टिप्स जर ब्लाऊजमध्ये जर ॲड केल्या, तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही आणि खूप कमी वेळात हा कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करून होतो. या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर. त्यानंतर पुन्हा एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि हो, तुमची जर फुल सेटलची मशीन असेल तर जेव्हा हा साधा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण जो धागा टाईट केलेला असतो तो धागा थोडासा सैल करायचा आहे, जेणेकरून तुमचं कापड खेचलं जाणार नाही. कारण खूप टेलरचं असं होतं, बायकांचं ज्या नवीन शिकतात ते कापड खेचलं जातं. आता हा एकदम सिल्क बनसरी कपडा आहे, त्यामुळे ते खूप जर टाईट धागा असतो तर खूप कापड ओढलं जातं, असं खेचलं जातं. त्यामुळे तुम्ही थोडं सैल करायचं. त्यानंतर बाहीची उंची किती 5. त्यानंतर अगोदर आपण एक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून हा कपड्यातला धागा निघत नाही. कारण हा नंतर फोल्ड केल्यानंतर आतमध्येच जातो, पण आपण एक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग पण एक नंबर येते आणि दिसायला पण छान दिसतं. बघा, त्यानंतर पुन्हा जिथं 5 इंचावर आपण खूण केली होती तिथंच आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओला खूप सपोर्ट करताय पण कमेंट करत नाही, त्यामुळं मला व्हिडिओ कोणत्या टाईपचे बनवावं, तुम्हाला काय पाहिजे आणि ते समजत नाही. त्यामुळं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही कमेंट करत चला, तुम्हाला व्हिडिओ कोणत्या याचा पाहिजे. खूप कमी ताई आहे का त्या चॅनलला, म्हणजे व्हिडिओ बघतात आणि कमेंट पण करतात. बाकीच्या पण व्हिडिओ बघतात पण कमेंट मात्र करत नाही. बघा, आता शिवून झाल्यानंतर आपण बघायचं बाई बरोबर 5 आलेली आहे की नाही. तुमची जी बाईची उंची असेल ती परफेक्ट आली का नाही ती बघत चला. दोन्ही पण बायांची उंची सेम आल्या पाहिजे, जेणेकरून खालीवर होणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. दुसरी पण बाई जोडल्यानंतर
तसंच फोल्ड करायचं आहे. पूर्ण 5 इंचाची खूण केली आहे, त्याच्यावर डबल फोल्ड करायचं आहे. आणि जी आपण नंतरची जी शिलाई टाकतो ना ते एकदम मोठी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाई घातल्यानंतर पटकन काढता येईल. ब्लाऊजमध्ये अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे की त्या तुम्ही काळजीपूर्वक करायच्या आहे, जेणेकरून तुमचं काम पण सोपं होईल आणि ब्लाऊज पण दिसायला पण छान आणि ॲट्रॅक्टिव्ह होतं. त्यामुळे हे बघा 5 खूण केले आपण तर, आणि दोन्ही पण बाह्या सारख्या आल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. परत 5 वर फोल्ड करायचं आहे आणि इथं मोठी शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, तर मोठी शिलाई टाकायची आहे. आणि आता इथे तुम्हाला थोडासा धागा थोडा पिंक दिसत आहे, पण तसला धागा नसल्यामुळं मी हा धागा जोडलेला आहे. माझं कस्टमर समजून घेऊ शकतं, पण तुम्ही सेम टू सेम धागा यूज करण्याचा प्रयत्न करा ब्लाऊजला, जेणेकरून दिसायला आणखीन छान दिसतं. बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण बाह्या जोडून झालेल्या आहे. त्यानंतर जोडून झाल्यानंतर परत आपण उंची मोजून पाहायची आहे की बरोबर आहे की नाही. बघा इथं बरोबर आहे आपली उंची. त्यानंतर आपण दोन्ही पार्ट सोबत करायचे आहे. बॅक पार्टचा पार्ट आहे तो त्याचा मध्य करायचा आहे, तिथून पुढच्या पार्टचा सेंटर पकडायचा आहे आणि सोबत ते बघा सोबत शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे मागचे दोन्ही पार्ट आपण जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जी दाबटीप म्हणजे गोट न मारता दाबटीप देणार आहोत ती पण कशी मारायची तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तुमच्या लक्षात येईल. आणि खरंच खूप कमी वेळात हा ब्लाऊज रेडी होतो. आणि माझं वैयक्तिक म्हणणं आहे का हा हे म्हणजे सिंपल ब्लाऊज आहे, कोणत्या साड्यांना मॅच होतात. अस्तरच्या ब्लाऊजला ब्लाऊज फक्त त्याच साडीवरती आपण घालू शकतो, पण असे ब्लाऊज शिवले तर कोणत्या साडीला आपण मॅचिंग करू शकतो. त्यामुळे खूप काही बायकांची हे असतं, म्हणजे त्यांना समजत नाही कोणता ब्लाऊज स्टिच करावा साडीवरती रेग्युलर साडीसाठी घरी यूज करण्यासाठी. तर जे साडीतला कपडा तो चांगला नसेल तर तुम्ही ह्या कलरचा ताग्यातले कपडे कट करत चला आणि त्याच्यावर ब्लाऊज शिवत चला, तर तुम्हाला डेली यूजसाठी खूप छान बसतो. आणि दुसऱ्या साडी खराब झाल्यानंतर दुसऱ्या साडीवर पण मॅच होतो. त्यामुळं माझं सांगणं आहे की मी एक टेलर आहे तरी पण सांगू शकते की जर ते कापड खराब असेल तर तुम्ही तसा ब्लाऊज नका त्याचं ब्लाऊज नका शिवू, तुम्ही दुसरा घ्या ब्लाऊज कापड साधा आणि असा ब्लाऊज जर शिवून घेतला तर खूप साड्यांवर मॅचिंग होतो आणि दिसायला पण खूप छान, घातल्यानंतर पण कम्फर्टेबल वाटतं डेली यूजसाठी. त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण लगेच पायपिंग करणार आहोत. तर पायपिंग करताना 1 इंचाची आपल्याला पट्टी घ्यायची आहे, 1 इंचाच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत, ते तिरकस कट करून त्या एकमेकाला जोडून एक टीप टाकून घ्यायची. डिटेल व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. गोट जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे दाब टीप द्या, तो व्हिडिओ पण खूप छान सपोर्ट मिळाला आहे. आणि त्याचप्रमाणे केलं तर तुमचा ब्लाऊज पण चुकत नाही. आणि ज्यांना गोट मारायला चुकत नाही ब्लाऊज खूप छान शिवतात, पण गोटच मारायला जमत नाही. त्यामुळे तुम्ही अशी एक टीप मारून पण तिरकस पट्ट्या कट करायच्या, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे. बघा त्यानंतर ते फोल्ड करायचं आहे आणि हळूहळू दोन्ही पार्ट सोबत हळूहळू शिलाई करायची आहे, मागे पुढे शिलाई करायची नाही, जेणेकरून आपल्याला जी दाब टीप द्यायची ती एकसारखी येते आणि ती गोट मारल्यासारखी दिसते. बघा हळूहळू पायपिंग करायची आहे. ही खालचा पार्ट आणि वरचा पार्ट सोबत शिलाई टाकून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर हे बघा कातर मारून घ्यायची, जे एक्स्ट्रा कापड आहे त्याला कातर मारून घ्यायचे, छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून जेव्हा आपण दाबटीप देऊ ती एकसारखी. त्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा वरचं पूर्ण कापड खाली टाकायचं, म्हणजे खाली घालायचं आहे आणि त्यावर दाबटीप द्यायची आहे. जसं की आपण बाकीच्या मागचा गळा तयार करतो आणि त्याला दाबटीप देतो, त्याच याच्यामध्ये दाबटीप द्यायची आहे. आणि जेव्हा आपण ती शिलाई मारतो ती छोटी घ्यायची आहे, जास्त मोठी नाही घ्यायची आहे. त्यानंतर हात शिलाई घालायची आहे आपण दाबटीप. इथं काही बायका काय करतात, एकदा ही टीप मारतात, परत साईडला पण एक टीप मारतात, ती मारायची नाही. त्यामुळं काय होतं आपला ब्लाऊज असा गोळा झाल्यासारखा वाटतो. त्यामुळं तुम्ही एकदा मारा ना हात शिलाई घालून घ्या. हात शिलाईला काही जास्त वेळ लागत नाही. तशी पण आपले कमरच्या बाजूने एक हात शिलाई वाजते, तिथं आपण छोटी शिलाई मारून मोठी शिलाई हे करून
करतो. त्यानंतर आता इथं दाबटीप द्यायची, दाबटीप पूर्ण देऊन घ्यायची आहे. त्यानंतर हात शिलाई घालून घ्यायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे जर ब्लाऊज स्टिचिंग केलं तुम्हाला ब्लाऊज कुठेच अडचण येणार नाही. आणि याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मैत्रिणींना व्हिडिओ बघत चला, प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करत चला. आणि माझा प्रामाणिक हेतू आहे की मी जशी शिकले स्वतःच्या पायावर काही ना काही कमवत, तसंच तुम्ही पण तुमच्या पायावर स्वतःचे तरी ब्लाऊज स्टिच करता यावा असा माझा प्रामाणिकपणा हेतू आहे. तर तुम्हाला जर स्टिचिंगची, कटिंगची आणि पद्धत डिझाईन आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जात नका जाऊ. कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप टाईम लागतो आणि आपले एवढे काम असून पण ब्लाऊज शूट केला जातो. त्यानंतर ब्लाऊजचा व्हिडिओ पूर्ण काढला जातो. बघा आता आपण कमरपट्टी कशी करायची आहे, मागचा भाग कसा फिटिंग करायचा आहे तुम्हाला सांगते. हे कमरपट्टी पूर्ण मोजून घ्यायची आहे. ओके, कमरपट्टी मोजून झाल्यानंतर 16 आली. त्यानंतर आपण मध्यभाग केला आहे. मध्यभाग 8-8 इंचावर घ्यायचा आहे. बघा, मध्यभागापासून 8-8 इंचावर घ्यायचा आहे. हे झालं टोटल 16 इंच. त्यानंतर आपण पुढचे दोन्ही पार्ट तसेच मार्किंग करून घेणार आहे फिटिंगचे. त्यानंतर असं एक एक पार्ट घ्यायचा आहे आणि फिटिंग करून घ्यायचं आहे. बघा इथं आलेले 8, इथं 9 8.5 आलेलं आहे. अशा प्रकारे तुमचं जेवढं मेजरमेंट असं ब्लाऊजचं तेवढं घ्यायचं आहे. असा ब्लाऊज ठेवून तुम्ही असं पण मेजरमेंट घेऊ शकता. त्यानंतर परत इथं टेपने मोजायचं आहे. पुन्हा असं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर जेवढं मेजरमेंट असेल तेवढंच घेत चला. आणि हे बघा एक्स्ट्रा धागे आहेत ते मी नंतर कट करणार आहे. जेव्हा आपण कस्टमरला ब्लाऊज द्यायच्या आधी जे एक्स्ट्रा धागे आहेत ते लगेच कट करत चला. आणि ब्लाऊज दिसायला पण छान दिसतो. हे बघा आता ब्लाऊज उलटा करायचा आहे. उलटा केल्यानंतर मागचा आणि पुढची जी मागं आणि पुढं जी चॉकनी हे केले ते सोबत धरायचे आहे. सोबत न्यायला त्याचा मध्य करून तिथून टेप मारायला सुरुवात करायची. हे बघा इथं बाई जेवढी बाई असं ना, तर इथं बाई किती आलेली आहे, बाई आलेली 6. म्हणून आपण इथं दंडगेर घेतलेला आहे 6. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही हे करत चला, लक्षात घेत चला. फिटिंग कशी करायची आहे, तुम्हाला जर फिटिंगचा सेपरेट व्हिडिओ पाहिजे नसेल तर मी सेपरेट पण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न लवकरात लवकर अवेलेबल करून देईल. आणि अशा प्रकारे तुम्ही फिटिंग जर केलं तर ब्लाऊज मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम येईल. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करणं. पूर्ण मी कटिंग कशी केली, पेपर कटिंग, मेजरमेंटचा पण व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेला आहे, कटिंगचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याबरोबर मागचा पार्टचा पण सेपरेट व्हिडिओ आहे आणि पुढच्या पार्टचा पण आता सेपरेट व्हिडिओ. फिटिंग पण पूर्ण म्हणजे तुम्हाला कंटाळा पण येणार नाही आणि तुम्ही कमीत कमी वेळात एक छोटे छोटे पार्ट बघितले तुमच्या लगेच लक्षात येईल. तर दोन्ही सारखेच आपण मार्किंग करून घेतल्यानंतर फिटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बटन वगैरे लावून घ्यायचे आहे. हातशिलाई तर सगळ्यांनाच येते. जर हातशिलाई पण नसेल करता येत तर मला सांगत चला कमेंटमध्ये, मी ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी असं माझा समज आहे की तुम्हाला हा हातशिलाई येत असेल म्हणून मी हातशिलाईचा काही व्हिडिओ बनवला नाही. पण जर तुम्हाला पाहिजे नसेल तर मी तुम्हाला तो पण व्हिडिओ बनवेल. आणि फिटिंग बघा एकदम एकसारखे आलेले, कुठंच मागं पुढं झालेले नाही. जे आपण बाई फिटिंग करतो ते पण एकसारखे आलेले. ते हे बघा ब्लाऊजचा पूर्ण फायनल लुक आणि पायपिंग पण कसे आले आहे, बाई पण कसे आले आहे तुम्हाला दाखवते. जर तुम्ही अशीच जर बाई जर पूर्ण हे केली म्हणजे माझ्या पद्धतीनं जर ब्लाऊज स्टिच केला तर कटोरी वगैरे सगळं एकसारखं येतं. आणि बघू शकता ब्लाऊजचं फायनल लुक. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंटमध्ये विचारत चला. तर अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊजमधल्या बेसिक गोष्टी इथं शिकायला भेटणार आहेत. छोट्या छोट्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमधून क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्या महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांचे मनापासून आभार. थँक्यू एव्हरीवन.